भेट द्यायला आलेले आहेत. सनी पटेल जे कॅप्टन उपकप्तान होते, कबीर सिंग कॅप्टन होते JLS मल्हार स्पोर्ट्सचे. तर आता पुढचा डाव खूप महत्त्वाचा असेल. पाहूया आमिर दाफेदार यांच्या डोक्यात काय चाललंय, कारण आता या धावांचा पाठलाग करण्यासाठी खूप आवश्यक आहे तो दृढ निश्चय, समोरील संघाचा अभ्यास. आणि पाहूया आता नेमका खेळतोय कोण या पुढच्या डावामध्ये. गोलंदाज वरचढ ठरत आहेत की फलंदाज भाव खात आहेत. लेट्स सी पुढच्या 5 मिनिटांमध्ये होईल दुसरा डाव सुरू. यश जाधव, आपण ISPL मध्ये फॉर्म नाही भरलाय, पण मीराबाईंचा बिग बॅश मध्ये तुमचा खेळ पाहायला मिळेल. कंदारे किंग्स या संघातून खेळतील. सनी, आप कौन सी टीम में खेलोगे मीराबाईंचा बिग बॅश में? अरे मल्हार स्पोर्ट्स के ऑफिशियल मेंबर बन गए हो. तर पहिल्या डावाला आपण अनालाइज केलं तर विपिन गुरव यांनी बनवलेले आहेत 32 धावा. संजू शर्मा यांच्या वतीनं बनवल्या गेल्या 6 धावा. महेश यांच्या वतीनं नाही काही कॉन्ट्रीब्युशन मिळालं. श्रीकांतचं कॉन्ट्रीब्युशन 1 धावाचं होतं. पहिला विकेट 22 धावा असताना बाद झाला, दुसरा विकेट 32 धावा असताना बाद झाला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवर तो विपिन हा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला. 46 धावा पूर्ण करून 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे श्री ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब पिंडकरपाडा या संघाने. अरहान 11 या संघासमोर क्षेत्ररक्षण सजवलं जाते. पाहूया या दुसऱ्या डावामध्ये नेमकं काय घडतंय. 47चं लक्ष आहे, 24 बॉल्समध्ये पूर्ण करावं लागेल अरहान 11ला. खूप चांगलं क्रिकेट इंटरमध्ये सुद्धा खेळलं जाते. म्हणजे एका टोकाला पेंडकरपाडा, एका टोकाला चेना, एका टोकाला घोडबंदर आणि या बाजूला हटकेश की प्लेझंट पार्क. म्हणजे या परिसरात जितकेही खेळाडू आहेत त्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा नंदनवन आहे. म्हणजे बघा ना किती. आज मी आलोय, मला इम्रान दिसला ज्याच्याकडे खरंच कॅलिबर आहे, जो लेदर बॉल क्रिकेटसुद्धा खेळतोय, तो सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये येऊ शकतो. आपण विपिन गुरव यांचा क्लास बघितला, जो एक्सपिरियन्स प्लेअर आहे, तो देखील तरुणांना लाजवेल इतकं चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. अलंकार तरे यांचं डेडिकेशन आज आपण पाहिलं, जे अजूनही 40+ खेळूनही या रेग्युलर क्रिकेटमध्ये आपलं खूप चांगलं खेळ देत आहेत, आपला वेळ देत आहेत. त्यानंतर यशला तितका मोका नाही मिळाला, जरी ते आयकॉन होते, पण त्यांच्या संघामध्ये जे इतर गोलंदाज आहेत, अमे आकाशे, त्यांना जास्त मोका मिळाला. तर असं नाही की आयकॉनलाच आपण वापरून घ्यायचं, आयकॉनचा अनुभव घ्यायचा, आयकॉनकडून काहीतरी शिकायचं आणि आपल्या परिसरातील खेळाडूंना जास्तीत जास्त मोका द्यायचा. तर कुठेतरी त्यांचं कॅलिबर तुम्हाला त्या सामन्यामध्ये दिसून येईल. त्याच्यामुळे पाहूया या सामन्यामध्ये ते कॅलिबर कोणाचं दिसते. समोर आता कुठला गोलंदाज पेंडकरपाडा संघाकडून वापरला जातोय पहिल्या षटकासाठी. श्रीकांत स्वतः येतात मला वाटते. श्रीकांत शेट्टी पहिल्या षटकासाठी येत आहेत. 47 धावांचं लक्ष आहे, कारण आता त्यांनी सुद्धा मनाशी निश्चय केला आहे की पहिल्या षटकात चांगली कामगिरी करून सुरुवातीपासूनच प्रेशर बिल्डअप करूया अरहान 11वर. पण आमिर ज्याने मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ खेळला, आजच्या वेळापत्रकातल्या पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ खेळला, या मैदानाला त्याने ओळखलेलं आहे. त्यामुळे आता त्याचा खेळ देखील अरहान 11 या संघासाठी खूप महत्त्वाचा आहे. खूप काही होणार आहे या डावामध्ये. पाहूया कशा पद्धतीने हा खेळ चालतोय. आकाश चांगला पर्याय निवडला. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये आकाशने जो खेळ दिला होता, ज्याच्या वतीनं ते स्ट्रॉंग स्ट्रोक आपण पाहिले होते, त्याचमुळे त्याचा क्रमांक तर वरचा बनतोच. ते प्रमोशन आकाशला मिळालेलं आहे आणि त्या प्रमोशनचा फायदा आकाश कसा उचलतो पाहूया. ती 7 आमिरला देणं देखील तितकंच आवश्यक आहे. समोर आता आव्हान आहे श्रीकांत शेट्टीचं. ऑल द बेस्ट बोथ टीम्स, पेंडकरपाडा आणि अरहान 11. चला ओमश्री गणेश, येल्लो जर्सीचे जे प्लेयर आहेत आपण जरा प्लेयर डगआउटमध्ये बसून घ्या, कारण तिकडे थोडंसं कन्फ्युजन होणार. पहिला बॉल श्रीकांतचा, जितक्या वेगानं हाताळला तितक्याच वेगानं बॉलला स्ट्रेट बॅटने उडवलंय. वाईड ऑफ लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, एक्स्ट्रा एफर्टचा आमिर दाफेदारचा चौकार. आमिर दाफेदार, ज्याला पॉवर प्ले फोडण्यासाठीच ओळखलं जातं आणि तो नेहमीच त्याचसाठी ओळखला जातो आणि आता तीच ओळख त्यांनी टिकवलेली आहे. पहिल्याच बॉलवर त्यांच्या वतीनं संघाला मिळाल्या चौकार. जी सुरुवात आवश्यक होती डावाची, ती सुरुवात मिळाली. फुल लेन बॉल, डाव्या यष्टीला फुंकर घालून बॉल मागे, पण वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते, एकदम वाढते, धावसंख्या पोहोचते 5 या आकड्यावर. 47 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे, त्यापैकी 5 धावा तर पहिल्याच बॉलवर बनवलेल्या आहेत अरहान 11 संघाने, ज्यामध्ये एक चौकार आमिर दाफेदार यांच्या वतीनं संघाला मिळालाय.
स्विच केलंय, निर्णय चुकलाच होता, बचावलेले आहेत आमिर. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये बघा, आता त्याच्या चेहऱ्यावर ते फ्रस्ट्रेशन दिसते, कारण प्रत्येक निर्णय यशस्वी होईल असं नाहीये. कधी कधी रिस्क घेतली तर मग फायदा होतो, पण तोटा सुद्धा होऊ शकतो, हे लक्षात घ्यावं लागेल. म्हणूनच या ठिकाणी आता आमिर बचावलेले आहेत. एक धाव ऍड होते. शेखाने जवळपास आमिरचा विकेट मिळवलाच होता, पण सुदैवन त्यांना अजूनही काही काळ थांबण्याचा मोका मिळतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6 धावा, जिंकण्यासाठी 41 ची गरज. आणखीन एक फुल टॉस, अपील अँड एक्सेप्टेड बाय अंपायर. आमिर दाफेदार तिन्ही स्टंप्स रोखून खेळायचा प्रयत्न करताना दिसते आणि अपील स्वीकारली पंचांनी. LBW आमिर बॅक टू डगआउट. वरती सगळ्यांचे हात वरती. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचा तोरण, जान माझा घेऊन फिरतो ब्लॅक बोर्ड. इंटरच्या खेळाडूंना जास्तीत जास्त मोका मिळाला पाहिजे आणि आता मिळतोय. आमिर दाफेदार हे बाद झाले, जे आयकॉन होते आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल झालेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विकी पाटील, जे आता इंटरचे खेळाडू आहेत, आणि त्यातल्या त्यात आकाश हा सुद्धा इंटरचा खेळाडू आहे. त्याचमुळे पाहूया ती डेफिनेशन जी आहे इंटरला खेळवण्याची, ती डेफिनेशन जर यशस्वी करायची असेल तर या दोघांना तो खेळ द्यावा लागेल, आणि ती डेफिनेशन ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल की आम्ही ही स्पर्धा कशासाठी आयोजित केलेली आहे. तर इंटरच्या टॅलेंटला पुढे आणण्यासाठी ते माध्यम आम्ही बनवलेलं आहे, आणि त्या माध्यमाचा फायदा आता विकी आणि आकाश यांच्या वतीनं मिळतोय का. सुरुवात चांगली राहिली. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच विकी पाटील, जे होम ग्राउंड आहे त्यांचं, आणि पाहूया या संध्याकाळच्या सत्रात कदाचित ते या होम ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतील, आणि आता पाहूया याच गोष्टीचा फायदा होतोय का. पुढचा बॉल विकीसाठी, फुलटॉस बॉल, दिशा दिली पण मिळेल फक्त एकच धाव. बिहाइंड द विकेट स्ट्रोक पाहिजे तितका फायदा मिळणार नाहीये अरहान 11ला. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीनं जायचं आहे, त्यापैकी धावा बनलेल्या आहेत आतापर्यंत 7. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. महत्त्वाचा फलंदाज बाद झालाय, म्हणूनच त्या दुःखाला पचवून घ्यावं लागेल. 20 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 40ची गरज आहे. यावेळेस ड्राईव्ह केलाय, गॅप आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक नाही, केलाय पलटवार फलंदाज विकेने. बॉल किनारेच्या पार, 4 चौका. आगमन व्यासपीठावर होत आहे. तसेच आदरणीय विक्रम प्रताप सिंग साहेबांचं देखील आगमन होते. राजू भोईर साहेब जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, तसेच आदरणीय विक्रम प्रताप सिंग हे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आहेत. तसेच आदरणीय मंगेशजी पाटील विभाग प्रमुख यांचं देखील आगमन व्यासपीठावर होते. सर्व सन्माननीय पाहुण्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सामना खूप महत्त्वाचा आहे. दरम्यान व्हाईट बॉलची एक धाव मिळेल. धावसंख्या परिस्थिती म्हणजेच 12 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची गरज आहे. पहिलं षटक अजूनही काही संपण्याचं नाव घेत नाहीये. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत विकी पाटील. क्लासिक ड्राईव्ह, बट क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करत बॉल मागे जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळेल. पहिलं षटक चांगलं राहिलं. जरी विकेट गेला आमिर दाफेदारचा तरी सुद्धा धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या पोहोचते 14 वर. जिंकण्यासाठी 33 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 33 धावा. 18 चेंडू 33 धावा. व्यासपीठावर आदरणीय राजू भोईर साहेब आहेत. शिवसेनेसाठी खूप चांगलं काम त्यांच्या वतीनं राहिलेलं आहे. आदरणीय प्रताप सरनाईक साहेब, परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य, यांच्या कार्यप्रणालीवर तो विश्वास आदरणीय राजू भोईर साहेबांनी सुरुवातीपासून ठेवलेला आहे. त्याचमुळे शिवसेनेच्या माध्यमातून विविध कामं, विकास कामं त्यांच्या वतीनं सातत्यानं या मीरा भाईंदर शहरामध्ये घडलेली आहेत. सोबतच आदरणीय विक्रम प्रताप सिंग साहेब जे मीरा भाईंदर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आहेत, त्यांचं देखील
चांगलं काम शिवसेना पक्षासाठी राहिलेलं आहे, मीरा भाईंदर परिसरासाठी राहिलेलं आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतोय. तसेच विभाग प्रमुख आदरणीय मंगेश कमलाकर पाटील हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्व सन्मान्य पाहुण्याचं मनपूर्वक स्वागत. तसेच आदरणीय सूरज म्हात्रे यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वेलकम सूरजजी. ॲडव्होकेट आतिकजी देखील यासोबतच उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत आम्ही करतोय. आता तो सूर्य तो दिसतोय ना, तो खाली येण्यासाठी वेळ लागणार नाही, 10 मिनिटांमध्ये काळोख चालू होईल. त्यामुळे ते क्रुशियल मोमेंट आहे. सामना निकालातला आहे, सेमीफायनल चालू आहे. 2 संघांपैकी एक संघ उद्यासाठी क्वालिफाय होणार आहे. त्याचमुळे जास्त वेळ न घेता आपण सामना सुरूच ठेवायचा आहे. बॉलिंग ट्रॅकवर राम राठोड सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत आकाश पाल आहे स्ट्रायकर साईडला. राम राठोड पंचांच्या डावीकडून. जिंकण्यासाठी आवश्यकता 33. बॉल शिल्लक आहेत 18. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. ऑन दी टोज ग्लाइड करताना बॉलला पाठवलंय थर्ड मॅनला. डिक्लेरेशन झोनची 1 मिळेल. धावसंख्या पोस्थिती म्हणजेच 15 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 32. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर सिंगल मिळाली डिक्लेरेशन झोनमधली. आकाशने मागच्या सामन्यामध्ये षटकार खेचत त्याची प्रतिभा आणि रेंज दाखवली होती. पाहूया तीच रेंज या सामन्यात सुद्धा पाहायला मिळेल का. समोर आव्हान आहे रवी राठोड यांचं, मिडियम पेस बॉलर ओव्हर द विकेट. आकाश जो खेळत नाही सावकाश, आणि त्याला आता परतावं लागलं असतं. ही कॅच जी सुटली आहे ही लक्षात ठेवेल पूर्ण पेंडकरपाडा, कारण कृष्णाने तो कॅच सोडलाय. इतकाही कठीण नव्हता. संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होत नाहीये, त्याचमुळे तो नुकसान झालं होतं. आकाशचं जवळपास त्याने पॅव्हेलियन बॉक्सकडे पाहिलं होतं, पण आता त्याला खेळण्याची संधी मिळते. कॅच ड्रॉप होता कामा नये. हा सामना महत्त्वाचा आहे. सामना संपल्यानंतर रिग्रेट करण्याऐवजी आताच काहीतरी विचार करून त्यामध्ये बदल करणं आवश्यक आहे. एक चूक झाली पण अजूनही सामना त्यांच्याकडे झुकवण्याची क्षमता गोलंदाजाकडे आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्रायकर एंडला फलंदाज आता विकी पाटील आहे. धावसंख्या जाते ती म्हणजे 16 वर. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. राम राठोड आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलंय, ज्यांनी एक संधी निर्माण केली होती फलंदाजाला बाद करण्याची. फोर्स केल्या बॉलला, पण पुन्हा एकदा संधी झेलची, आणि आता कुठली चूक नाही होणार. फलंदाज विकी पाटीलचा खेळ संपणार. धक्का दुसरा. विकेट जाते रवी राठोडच्या खात्यामध्ये. पुनरागमन होते टीम पेंडकरपाडा. स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. आकाश अजूनही आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकी पाटील यांचा खेळ संपलेला आहे, आणि पहिल्या षटकात जे गमवलं होतं ते आता गोलंदाजांनी कमवलेलं आहे. या षटकाच्या सुरुवातीच्या मोमेंटला सुद्धा जे गमवलं होतं ते आता कमवलेलं आहे कॅच कंप्लीट करून. आता पाहूया यानंतर अब्दुलचा खेळ कसा राहतोय. अपेक्षा तर अब्दुलकडून देखील आपण जास्तीच्या ठेवू शकतो त्याच्या कारकिर्दीकडे पाहताना. रवी राठोड आतापर्यंत 3 चेंडू हाताळताना पाहायला मिळाले. चांगली सुरुवात या षटकाची. आतापर्यंत पूर्वार्ध त्यांच्या नावावर गेलाय. अपील, बट अंपायर इज इंटरेस्टेड. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. बॅटचा हलकासा संपर्क. विकेट किपरने कुठली चूक नाही केली. 0 वर अब्दुलचा खेळ संपला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर पाहणार आहोत. साहेबांच्या माहितीसाठी ही स्पर्धा इंटरची आहे, म्हणजे पेंडकरपाडापासून, चेनापासून प्लेझंट पार्क आणि घोडबंदर या परिसरात जितकेही खेळाडू खेळत आहेत त्यांच्यासाठी हे माध्यम बनवलं गेलेलं आहे. आणि मला असं वाटते तुमच्याकडची पण टीम आहेच, सुरेंद्र म्हात्रे यांची टीम सुद्धा तुम्हाला या स्पर्धेत खेळताना उद्या पाहायला मिळेल. तर आवश्यकता असते माध्यमाची, आणि इंटर धमाका प्रीमियर लीगच्या वतीनं आदरणीय अब्दुल्ला रैन यांनी या स्पर्धेला सहकार दिलेला आहे. युवा सास फाउंडेशन असेल,
किंवा मुन्शी कंपाऊंडचे चॅलेंजर बॉईज असेल त्यांचं हे नियोजन आपण पाहतोय. एकूण 8 संघ या स्पर्धेत तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत आणि कॅलिबर आहे या परिसरातील क्रिकेटपटूमध्ये आणि त्याचमुळे ते कॅलिबर आपण चेक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने वळूया. दुसरं षटक मार्गस्थ आहे, मिळते ती 1 धाव. धावसंख्या जाते ती म्हणजे 17 जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 30 धावांची. बॉल शिल्लक आहे 13 चेंडू 30. नवीन फलंदाज नॉनस्ट्रायकर एंडला. 13 चेंडू 30ची गरज. हरीश नॉनस्ट्रायकर एंडला आहेत. 13 चेंडू 30ची धावा आवश्यकता आहे. पाहूया हा चेंडू खूप महत्त्वाचा आहे. दृष्टिकोन जर फलंदाजांचा पहिला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा कल आहे आशिषचा. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. 2 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झालेली आहे 18. आवश्यकता आहे 29ची. बॉल शिल्लक 12. चला आपण सन्मान करूया आदरणीय राजू भोईर साहेबांचा, जे नेहमीच तरुणांच्या कुठल्याही उपक्रमांवर विश्वास ठेवत असतात. मी आतिक सरांना विनंती करतोय की शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय राजू भोईर साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मीरा भाईंदर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हे पद भूषवत असताना नेहमीच त्यांच्या वतीने चांगलंच कार्य राहिलेलं आहे. त्यांच्या टर्ममध्ये मीरा भाईंदरचा विकास नेहमीच करायचा हाच उद्देश त्यांचा राहिलेला आहे. तर आदरणीय राजू भोईर साहेबांचा सन्मान मुख्य मंचावर आतिकजी, राजू भोईर साहेबांचा सन्मान केला जातोय. आता आदरणीय विक्रम प्रताप सिंग तर मंगेश भाऊ पाटील जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. विक्रम प्रताप सिंग साहेब ज्यांच्या वतीने दहीहंडी उत्सव मीरा भाईंदर परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि जेव्हा मीरा भाईंदर परिसरामध्ये क्रिकेटचं कुठलंही नियोजन असू द्या किंवा तरुणांना एकत्रित करणारा कुठलाही उपक्रम राबवला जाऊ द्या, शैक्षणिक सामाजिक कुठलाही उपक्रम असेल, आदरणीय विक्रम प्रताप सिंग जे मीरा भाईंदर विभाग प्रमुख आहेत विधानसभा क्षेत्राचे, त्यांचं स्वागत व्यासपीठावर विभाग प्रमुख मंगेश कमळाकर पाटील यांच्या शुभ हस्ते होत आहे. त्यानंतर आता महेश पांचाळ. सामना क्रुशियल मोमेंटला आहे. पहिल्या बॉलवर वाईड आलाय. 12 चेंडूमध्ये आवश्यकता आहे. अजूनही फलंदाज बाद. आशिष बाद झालेत. आता मात्र जी जिंकण्याची आशा होती ती सुद्धा आता संपलेली आहे, कारण आशिषकडून ती अपेक्षा होती. आणि आदरणीय विक्रम प्रताप सिंग साहेब, आदरणीय मंगेश कमळाकर पाटील साहेब आणि आदरणीय सूरजजी म्हात्रे साहेब या सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि खूप आनंद आहे की आयोजकांवर सर्व मान्यवर विश्वास ठेवतायत की एक चांगला उपक्रम राबवला जातोय. क्रॉस बॅटेड खेळले, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे फुटबॉल पूर्णपणे शरीर झोकलं हा बॉल अडवण्यासाठी. डबलचा कॉल आहे तो दिला जातोय, स्वीकारला जातोय आणि बघा बॅकअप किती स्ट्रॉंग आहे पेंडकरपाडा संघाचं. सागरच्या वतीने तो बॉल स्टॉप झालाय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढून धावसंख्या पोहोचते आता 21 वर. जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत 10. मोका आहे, अजूनही संधी नाही असं म्हणू शकत नाही, कारण फलंदाजाकडे जर या पुढच्या 4 बॉलवर 2 मोठे स्ट्रोक आले सामना बॅलन्स होईल. फुल लेन बॉल आहे, ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला, थ्रो, नॉनस्ट्रायकर एंडला फलंदाज होत आहेत बाद. एक फलंदाज बाद होत आहेत आणि आता सीतारामचा खेळ सुद्धा संपला. पेंडकरपाडा मागच्या वर्षीची उपविजेता टीम होती, राईट, रनरअप टीम होती. यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न होता. अरहान 11 अजूनही मेहनत घेते धावा बनवण्यासाठी. ते स्ट्रगल त्यांचं दिसतंय पण धावा मॅन्युफॅक्चर होत नाहीये. संध्याकाळच्या सत्रामध्ये नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षक निवडलं होतं अरहान 11ने.
फलंदाजी मिळाली पेनकरपाडा टीमला आणि त्या फलंदाजीचा त्यांनी बऱ्यापैकी फायदा पहिल्या डावात उचलला सुद्धा. बॉलला टोन काय मिळतो बघा ना, पण बॉल लेग स्टंपच्या बाहेरून गेला आहे. अनुभव आहे प्रचंड मोठा गोलंदाज महेश पांचाळ यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा वापर ते करतायत. काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न ते करतायत. धावसंख्या थांबलेली आहे ती म्हणजे 23वर 24ची गरज. थोडंसं जागा ॲडजस्ट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल फ्लाय स्लिपमध्ये डिक्लेरेशन झोनमध्ये जाऊन पडतोय. तोपर्यंत एक धाव मिळते. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 23 धावांची. 24 झाले, 23ची गरज आहे. 7 चेंडू. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला पूर्णपणे जोर लावलेला आहे गोलंदाजांनी. फुलटॉस बी आलाय, फायदा उचलायला हवा पण झेल चीजच्या स्वरूपात फलंदाजाचा खेळ संपतोय. फुलटॉसवर फायदा उचलता नाही आला. रवी मकवाना यांनी कुठलीच चूक न करता झेल टिपला. 3 षटकांचा खेळ संपला. शेवटचे 6 बॉल्स, आवश्यकता 6 बॉल्स मध्ये 23ची. शेड्यूल है तो चालू होगा सुबह ठीक 9 बजे. सुबह ठीक 9 बजे टीमों को आना है. कल के 4 टीमें जय हिंद, मनस्वी 11 घोड़बंदर, सिद्धि विनायक स्पार्टन्स और अब्दुल्ला ब्रदर्स, ये 4 टीमें कल खेलेंगी. जे लाईव्ह पाहतायत त्यांनी ऐकून घ्या ही सूचना. उद्या 9 वाजता वेळापत्रक सुरू होईल कारण उद्या 7 सामन्यांचं वेळापत्रक आहे आणि म्हणूनच 9 वाजता वेळापत्रक सुरू व्हायलाच हवं. धक्क्यांवर धक्के अरहान 11 या संघाला बसतायत. फलंदाज येत आहेत, फलंदाज जात आहेत, म्हणजेच सुखकर्ता दुःखहर्ता संपण्याच्या अगोदरच घालिंग लोटांगण सुरू झालंय की काय असं चित्र दिसून लागलेलं आहे. खेळ संपलेला आहे. हरीशचा नवीन बॅटर पोचतायत मैदानाच्या आतमध्ये. महेश पांचाळ बॉलिंग ट्रॅकवर आहेत. रवी मकवाना गोलंदाजीसाठी आहेत आणि फलंदाजी करण्यासाठी व्हाईट बॉल एक्स्ट्रा मिळते. एकदा ऍड करूया. धावसंख्या 25 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 22ची गरज आहे. अनप्रेडिक्टेबल बॉलिंग आता रवीची पाहायला मिळते आणि कॅप्टन आहेत रवी आणि कॅप्टन्सी खूप चांगली निभावलेली आहे आणि नेहमीच प्रेशर सिच्युएशनला ते हँडल करतात आणि स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत असताना त्या गोष्टीचा फायदा सुद्धा होतोय. बघा पुन्हा एकदा बॉलला काय डिग्रीने वळण मिळते. जुना बॉल झालाय. बॉल ग्रिप व्यवस्थित केला जातोय. अनुभव तर ऑलरेडी रवीकडे आहेच. त्या अनुभवाचा त्या टॅलेंटचा पुरेपूर वापर केला जातो. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज अरहान 11ला. शॉर्ट लाईन होता पण फायदा तितका नाही उचलताना. बॉल मिडॉनला कलेक्ट केला जाईल. थ्रो स्ट्रायकर्स एंडला गेलाय आता आणि या धावा मिळत आहेत 2 धावा मिळत आहेत. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 2 चेंडू 20ची गरज. चला उद्याचे 4ही संघ जय हिंद, मनस्वी 11 घोडबंदर, सिद्धिविनायक स्पार्टन्स, अब्दुल्ला ब्रदर्स. 9 वाजता रिपोर्टिंग आहे. लक्षात असू द्या उद्या अंतिम सामना आहे. बक्षीस समारंभ आहे. त्याचमुळे उद्याचं वेळापत्रक योग्य त्या वेळेत सुरू झालंच पाहिजे. ती सूचना आम्ही आजच देत आहोत. 2 चेंडू 20ची गरज. पुढचा बॉल रवी. बॉल हवेत आहे. कनेक्शन कन्व्हिन्सिंग नाही आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चुकलाय पण आता पाहूया फलंदाज सेफ आहे. 1 चेंडू 10. जवळपास अंतिम फेरीचं स्वप्न यावर्षी सुद्धा पूर्ण झालेलं आहे. ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब पेंडकर पाडाचं मागच्या वर्षी उपविजेतेपद त्यांनी पटकवलं होतं. आता बक्षीस पात्र फेरीमध्ये ते पोहोचतायत या बॉल नंतर आणि जो संघ आपण सकाळपासून शोधत होतो तो आहे ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब पेंडकरपाडा. संघ पोचतोय अंतिम फेरीमध्ये. हार्ड लक टीम अरहान 11. आणि फायनलला पोचल्याबद्दल अभिनंदन. आणि या सेमीफायनल मध्ये चांगला खेळ विपिन गुरव यांनी केला. 32 धावांचं योगदान त्यांनी दिलं. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो या सामन्याचा विपिन
गुरव. विपिन गुरव ठरत आहेत प्लेअर ऑफ द मॅच. अमेय आगाशे आपल्या टीमचं टोकन ऑफ अप्रिसिएशन कलेक्ट करायचंय. अमेय आगाशे आपण आपल्या टीमचं सहभाग चिन्ह कलेक्ट करायचं आहे. खूप चांगलं नियोजन पाहायला मिळालं. सर्वांनी शिस्तीचं प्रदर्शन केलं. आयोजकांची मेहनत दिसून आली. आणि अरहान 11चे आतिक भाऊ ॲडव्होकेट आतिक भाऊ आपण या आपलं देखील सहभाग चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. आपण या स्पर्धेत सहभाग घेतला त्याबद्दल आम्ही मनस्पूर्वक आभार व्यक्त करतोय. असंच सहकार्य आपलं प्रत्येक वर्षी मिळेल. चला संघ मालकांनी आपलं सहभाग चिन्ह घेण्यासाठी यायचं आहे. आम्ही अमेय आगाशे चला या आपलं सहभाग चिन्ह स्वीकारायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. तसेच ॲडव्होकेट आतिक आपण सुद्धा यायचंय. आपलं देखील सहभाग चिन्ह आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्वीकारायचं आहे. फक्त ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आपण सुद्धा या. आपलं सुद्धा सहभाग चिन्ह आपण कलेक्ट करा. चला अरहान 11चे टीम ओनर आतिक भाई ॲडव्होकेट आतिक आपण यायचंय. आपलं देखील सहभाग चिन्ह आपण स्वीकारायचं आहे. शफीक सिद्धार्थ गांधी सिद्धार्थजी गांधी आपण या. सिद्धार्थजी गांधी आपण यायचं आहे. सर्वांनी आपलं सहभाग चिन्ह घ्या. चला ओम श्री गणेश स्पोर्ट्स क्लब आपलं सहभाग चिन्ह सुद्धा घ्यायचंय. तुरे साहेब आपण या. ॲडव्होकेट तुरे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. आपलं सहभाग चिन्ह स्वीकारून घ्या. आणि आयकॉन सर घ्या. आयकॉन या. आमिर आपका हो गया आपने सुबह कलेक्ट किया था राइट. विपिन गुरव आणि श्रीकांत शेट्टी आपण सुद्धा या. श्रीकांत शेट्टी आणि विपिन गुरव आपलं टोकन ऑफ एप्रिसिएशन कलेक्ट करायचं आहे. आपण आता ॲडव्होकेट आतिक यांना सहभाग चिन्ह प्रदान करत आहोत. सिद्धार्थ गांधी यांच्या शुभ हस्ते आपण पुढील ट्रॉफी देणार आहोत. ओम श्री गणेश टीम ओनर आणि दोन्ही आयकॉन लवकर या. चला श्रीकांत आपका टोकन ऑफ एप्रिसिएशन कलेक्ट करने आना है. आणि विवेक गुरव सॉरी विवेक तुरे ॲडव्होकेट विवेक तुरे आपण या.